श्री स्वामी समर्थ मंडळी. तर फायनली माझी बाई नांदायला जाणार होती. मग तिच्यासोबत ना भरपूर साऱ्या पाट्या द्यायच्या होत्या आणि आज ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, पाहुण्यांसाठी पण आणि तिच्यासोबत देण्यासाठी पण. सकाळी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात झालेली होती. मग मी ना थोडीशी मदत करायला गेले, पण तुम्हाला तर माहीतच आहे माझे 2 लेकरं, ते थोडे जरी ओरडायला लागले ना माझं काम बंद होऊन जातं. मग माझ्या चुलत्या आई आणि मामींनी तो स्वयंपाक बनवला. मी मात्र माझे पोरं बघत होते. पण आमच्या नव्या नवरीबाईला मात्र काम करावंच लागतं. त्यांचा स्वयंपाक होईपर्यंत तिने ना बाकीच्या सगळ्या पाट्या भरून ठेवल्या होत्या. काही फळं द्यायची होती, मग ते पण तिने भरून घेतले. सगळा स्वयंपाक अगोदर बनवून घेतला होता. मग शेवट ना पाहुणे आल्यानंतर पोळ्या बनवल्या आणि भजे काढले. पाहुणे आल्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली. त्यानंतर बाईची निघायची तयारी झाली होती. मग तिच्याबरोबर ना आम्ही 150 पोळ्या दिल्या होत्या. आता ही प्रथा सगळीकडेच नाही बरं का मंडळी, पण तुमच्या भागात आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. 12 डबे, 150 पोळ्या, आमटी, फळं एवढं सगळं द्यावं लागतं. आता हे फक्त लग्न झालं म्हणूनच नाही बरं का, नवरी दरवेळेस आली ना तिच्यासोबत हे काही ना काही द्यावंच लागतं. मग आमच्या नवरीबाईची ओटी भरली होती आणि हे बघा एवढं सारं तिच्यासोबत देण्यासाठी भरवलं होतं. मग ते सगळे ना आम्ही गाडीमध्ये ठेवलं. आणि हो, आमच्या नवरीबाईचं सासर किती अंतरावर आहे हे तुम्हाला सांगते बरं का. पुढच्या अवघ्या 1 मिनिटामध्ये आमची नवरी पोहोचणार होती. याच रस्त्याने 1 किलोमीटर अंतरावर तिचं सासर आहे बरं का. तरी पण आमची नवरीबाई किती हातपाय आदळते सासरी जाण्यासाठी बघा. तर ती म्हणत होते, मुझे नहीं जाना प्लीज़, मुझे मत जाने दो, पर फिर भी जाना तो पड़ेगा भाई, और आप लाइक करके